वेलकम यू सर. माझं नाव सचिन आहे. आपण ऑलरेडी ओळखतो एकमेकांना. तर आपलं एक नवीन सिरीज आपण काढलेला आहे, इंटरव्ह्यू सिरीज काढलेला आहे, ज्यामध्ये जे ऑलरेडी सक्सेसफुल आहेत इन देअर रिस्पेक्टिव्ह निश, म्हणजे त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये जे एक्सपर्ट आहे, जसं की कोणी एक्सपर्ट इन डिजिटल मार्केटिंग आहे, कोणी आय टीमध्ये स्ट्रॉंग आहे. तर काय काय लोक आपल्या बिझनेसमध्ये डिजिटल मार्केटिंग किंवा बाकी या जे टेक्नॉलॉजीचा कसं वापर करतायत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेतोय. सो ओके. हॅलो एव्हरीवन. आपल्यासोबत जे आज भेटलेले आहेत, आपल्यासोबत जे आहेत, त्यांचं नाव आहे लक्ष्मीकांत भूमकर. आता मी जास्त न सांगता त्यांनीच आपल्याबद्दल एक शॉर्ट इंट्रोडक्शन सांगतील. प्लीज टेल मी अवर ऑडियन्स सर अबाउट युअर शॉर्ट इंट्रोडक्शन, की आपण काय आहात, काय करताय. तर स्टार्ट. नमस्ते डिजिटल मंत्रा आणि समस्त ऑनलाईन व्ह्युअर्स. प्रथम मी डिजिटल मंत्राचे आभार मानतो की माझं नाव आहे लक्ष्मीकांत श्याम भूमकर. मी मागील 8 वर्षापासून वेबसाईट डेव्हलपमेंट या क्षेत्रात कार्यरत आहे. क्या बात. सोलापुरातून माझं हे काम चालतं, पूर्वीपासून पण चालत आहे, आता सुद्धा चालत आहे. सोलापूरमधूनच मी सगळं काम पाहतो. सध्या वेबसाईट डेव्हलपमेंट सोबत मी वेबसाईटची स्पीड, सर्व्हरचे स्पीड ऑप्टिमायझेशन आणि सिक्युरिटी इत्यादींचेही काम पाहत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जेवढे पण व्ह्युअर्स बघतायत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, ही इज अ IT प्रोफेशनल. हे खूप चांगल्या पद्धतीने वेबसाईट बनवतात, प्रोफेशनल पद्धतीने. त्यातल्या त्यात ही इज अ एक्सपर्ट इन SEO ऑल्सो. SEO सुद्धा ते चांगलं बघतायत अँड ही इज एक्सपर्ट इन दॅट. ओके. तर माझा पुढचा क्वेश्चन हा असेल सर, की हाऊ यू स्टार्टेड दिस युअर IT फील्ड. ते माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे, कारण IT विश्वात माझं करिअर असेल याची मला तसुभरी कल्पना नव्हती. काहीच म्हणजे काहीच प्रूफ नव्हतं की मी IT मध्ये येणार आहे, कारण तसं म्हणजे कुठचंच लिंक माझ्यात नव्हतं. ओके ओके. त्याचं कारण नंबर 1 आहे, माझ्या कुटुंबातील कोणीही टेक्निकल अथवा शिक्षण प्रधान क्षेत्रात कार्यरत नव्हते. त्याच्यामुळे तर काय माझी गॅरंटीच नाही की इकडे येऊ शकेन मी. काहीच नव्हतं. अच्छा. ओके. आणि माझं तसं वडिलांचं शिक्षण 4थी पास होतं, पण त्यांच्या हाताखाली ग्रॅज्युएट लोक काम करतात, तो भाग वेगळा. म्हणजे सांगायचं काय की आमचा फॅमिली बिझनेस हा रेडीमेड कापडाचा आहे आणि तो अतांत्रिक आहे. म्हणजे त्याच्यात काही तांत्रिक पद्धतीने चालतं ते सगळ्या गोष्टी. बिलकुल जे परंपरागत आहेत ते चालत आलेलं आहे. म्हणजे याच्यात आतापर्यंत असं काही वाटतच नव्हतं की मी कुठं IT क्षेत्रात वगैरे पडणार आहे. आणि जवळपास माझे सर्व कुटुंबीय याच क्षेत्रात कार्यरत आहे आणि मी शालेय वयापासून रेडीमेड व्यवसाय पाहत आलेलो होतो. मग याच्यात असं झालं की हे व्यवसाय करत असताना माझी ओळख झाली ते गांगजी परिवाराशी आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत ते पुण्यातून ते IT शिक्षण करून परतले होते. मग त्यांचं ऑलरेडी सर्व म्हणजे जे खटपट बघून त्यावेळेची वगैरे माझे वडील एकदम नवीन वाटायचं काय आहे, नवीन करतायत तरी काय. बिलकुल. तेव्हा मला वाटायचं की कॉम्प्युटर साधे 486 ब्लॅक अँड व्हाईट 1 लाख रुपयाला मिळत होते. तेव्हा खूप नवल होतं. म्हणजे गोष्ट जवळपास 1999च्या दरम्यानची आहे, जेव्हा मी शालेय शिक्षण घेत होतो. मग त्यांचे जे चिरंजीव आलेले होते IT शिक्षण घेऊन जे सोलापूरला, त्यांची धडपड पाहून माझे वडील सुद्धा म्हणत होते की हे IT खूपच काहीतरी वेगळं वाटतंय, तू का न करत की त्यांच्याकडे थोडं शिकून घे हाताखाली. मग मी विचार केला की गोष्ट तर चांगली आहे. जर्नी जे स्टार्ट झाली ते तुमचं IT फील्ड, म्हणजे जे तुमचे मित्र बंधू होते त्यांच्याकडनं तुम्हाला ते इन्स्पायर झालं की एक्झॅक्ट हे करतात तरी काय. तर तिथून तुम्ही सुद्धा स्टार्ट केलं की एक्झॅक्टली हे आहे तरी काय. मग तिथून तुमचा इंटरेस्ट क्रिएट झाला, मग तिथून हळूहळू तुम्ही स्टार्ट केलं. राईट. ओके. माझा पुढचा क्वेश्चन हा असेल, हाऊ मेनी ऍप्लिकेशन्स अँड वेबसाईट यू बिल्ड टिल डेट. एस्टिमेशन सांगा, अंदाज आतापर्यंत तुम्ही किती बनवलात. आतापर्यंत तुमचा जो अनुभव आहे एवढ्या वर्षाचा, तर आतापर्यंत किती वेबसाईट बनवले असतील, किती ऍप्लिकेशन काय तुम्ही बनवले असतील, एक अंदाज तुम्ही सांगू शकता. तसं तर मी पूर्णपणे म्हणजे जे पूर्ण वेबसाईट तयार केलेले आहेत ते जवळपास 40 ते 50 वेबसाईट्स आहेत. आणि जवळपास मी हे म्हणजे सोलापुरातून, महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेरून, इव्हन मला भारताच्या बाहेरून मधून सुद्धा माझ्याकडे क्लायंट्स आहेत आणि मी ते जवळपास सगळ्यांचे पोर्टफोलिओ सध्या सुद्धा हँडल करत आहेत. आणि मी जवळपास म्हटलं की खास माझ्याकडे जे वेबसाईटचे काही विशिष्ट कामासाठी आलेले असतात तसे शेकडो वेबसाईट्स आहेत, जे ऑलरेडी काही स्पीडच्या निमित्ताने, SEOच्या निमित्ताने, काही ऑप्टिमायझेशन, सिक्युरिटीच्या माध्यमातून माझ्याकडे येत असतात. ते शेकडो वेबसाईट्स आहेत.
त्या व्यतिरिक्त मी ओके. प्रोग्राम कॉम्प्युटर लेवलचे पण करत होतो, ज्याच्यात मी VB1 वगैरे गेम वगैरे तयार केलेले आहेत आणि माझ्याकडे खास शालेय ऍडमिशन सिस्टीम साठी सेपरेट प्रणाली सुद्धा तयार केलेली आहे. क्या बात, इतपत क्या माझं दौड आहे IT क्या मध्ये. येस, येस. नेक्स्ट क्वेश्चन हा असेल की हाऊ यू मॅनेज द क्लायंट्स अँड ते क्लायंट सुद्धा कसे भेटतात तुम्हाला किंवा कसे ते कनेक्ट करतात तुमच्याशी? ह्याच्यासाठी काय काय सोर्स वगैरे आहे का? तुम्ही काय मार्केटिंग वगैरे काय करताय? का विदाउट मार्केटिंगच तुमच्याकडे क्लायंट्स येतात किंवा कसं म्हणजे कसं तुम्ही क्लायंट येतात कसे आणि तुम्ही मॅनेज कसं करता ते? राईट. हा तर खूप म्हणजे सगळ्यांना पडलेला एक मुख्य प्रश्न हो. असतो, की उडी तर घेतली पण पुढं कसं करायचं? आणि येस. माझ्या अर्थात बोलायचं झालं ना, तर मी म्हटलं ना, की ऑलरेडी मी रेडीमेड IT करत होतो. मग त्याच्यामधले माझं जे कला म्हणजे मित्रांची, पाहुण्यांची IT मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं माझं ऑलरेडी हॉबी राहिलेली आहे. त्याच्यातून मला ना ऑलरेडी एका मित्राचं एक रेडीमेडच्या संदर्भातली वेबसाईट आलेली होती 2012 साली. आणि ओके. हां, तेव्हा तर मला HTML पण खूप भारी येत नव्हतं किंवा CSS येत नव्हतं. मग ते खूप म्हणजे माझ्यावर प्रभावित होते. माझे जे ऑलरेडी IT मधले जे त्यांना मी प्रश्नोत्तरातले सोल्युशन दिलेले होते. मग मी बऱ्याच ह्याच्यातून तयार झालो आणि त्यांना म्हटलो, की मी पैसे आता घेत नाही म्हटलं, कारण मलाच म्हणजे मी असं नाही म्हटलं, की याच्यात म्हटलं, की त्यांना येस, येस. मी पैसे आताच नाही घेणार. तुम्हाला जर वेबसाईट आवडली तेव्हाच पैसे द्या. असं म्हणून मी 2012 साली जवळपास नोव्हेंबरचा महिना असेल, तेव्हा मी त्यांची वेबसाईट घेतली आणि जवळपास ती वेबसाईट त्यांना इतकी आवडली, की त्यांनी मला म्हणजे काहीच म्हणजे असं त्याच्यात कमी नाही केले. त्यांनी मला उलटं बोनस सहित मला ते क्या बात है, वेबसाईटचे क्या बात है. म्हणजे नॉर्मली पैसे असं दिले. कोणी सांगत नाही मार्केटमध्ये, की पहिला मी काम करतो, मग तुम्ही पेमेंट द्या. नॉर्मली सगळीकडे ॲडव्हान्स घेतात पहिला, मग काम होत असतं. बट यू आर द करेक्ट, ओन्ली करेक्ट. वन. तर म्हणजे तुमची जी ओळख आहे किंवा तुम्हाला जे क्लायंट बेस भेटतो, ह्याचा असं समजायला काही हरकत नाही, की तुमच्या कामामुळे लोकं तिथं ओळखले जातात अँड हे करेक्ट. रेफरन्सनी तुम्हाला तिथं येत जातं क्लायंट्स. ठीक बिलकुल, आहे. बिलकुल. माझे जे वाढलेले आहे ते ॲक्चुअली मला कधी मार्केटिंग करण्यासाठी म्हणजे जर तुमचं काम जर चांगलं असेल, तर त्यातून तुमची एक पावती असते, की हिडन पावती म्हणू शकतो. मी येस. जवळपास चेन मार्केटिंग म्हणजे माझे जे ग्राहक आहेत तेच माझी मार्केटिंग करत फिरतात, की ओके. म्हणजे लाइक पीपल टू पीपल मार्केटिंग ह्याला म्हणलं जातं. माउथ ज्याच्याने म्हणजे तुम्ही काय न पब्लिसिटी. बोलता तुमचे जे कस्टमर आहेत ते तुमच्यासाठी बोलतायत, की ही इज द गाय वेअर ही गुड ऑल द थिंग्स अँड व्हेरी परफेक्टली अँड क्लीनली. राइट? तर तो आहे. बरोबर, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन हा असेल, व्हॉट इज द फ्युचर ऑफ फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट? लाइक आता तुम्ही सध्या तुमचा फॅमिली बिझनेस पण तुम्ही हँडल करताय. साइड बाय साइड तुमचा हा इंटरेस्ट आहे आयटीचा. इथे पण तुम्ही सगळ्या गोष्टी बघताय. इट्स लाइक फ्रीलान्स, राइट? म्हणजे खूप आधीपासून तुम्ही फ्रीलान्सिंगच करताय. ठीक आहे. तर ह्याचं काय फ्युचर असेल? म्हणजे आता तुम्हाला काय वाटतंय, की हे कुठपर्यंत अजून सक्सेसफुल किंवा चालेल अशा गोष्टी? बिकॉज बरेचसे काही विद्यार्थी आहेत मला विचारतात, सर फ्रीलान्सिंगमध्ये तेवढा स्कोपच नाहीये. आम्हाला कामच भेटत नाहीये किंवा म्हणजे काय-काय लोकांना काय बॅड एक्सपिरियन्स वगैरे आलेला आहे. तर तो बरोबर, तुम्ही बरोबर. कसं सांगू शकता? हे सुद्धा माझ्यासाठी खूप बेस्ट गोष्ट म्हणजे आहे, की मला IT येत होतं. कारण जेव्हा कोरोनाची साथ आली मागच्या वर्षी, तेव्हा जवळपास कोलॅप्स झालेले होते. म्हणजे बिझनेसचे वगैरे सगळे कोलॅप्स होत चाललेले होते. पण त्यावेळी ई-कॉमर्सला इतकी मोठी बूम वाढलेली होती ना, की ऑलरेडी मला विनंती करावी लागत होती, की माझ्यासाठी ऑलरेडी एक 15 दिवसानंतर तुमची वेबसाईट करतो, कृपया मला वेळ द्या. म्हणजे माझ्याकडे कामाची म्हणतात ना, कोरोनानंतर सगळे बिझनेस खाली आले, पण IT बिझनेस हो, वर चाललेलं हो. होतं. बूममध्ये येस, चाललेलं होतं. येस. आणि अलीकडच्या पण काळातलं मी ट्रेंड असंच बघतो ना, की फ्रीलान्सिंगसाठी भविष्य एकदम उज्ज्वल आहे. ओके, कारण ओके. सध्याचा युवक आहे ना, खूप चुजी बनलेला आहे आणि ते पॉझिटिव्ह आहे. कारण आताच्या युवकांना कसं आहे, की त्यांना आवडत असलेलं काम पाहिजे त्या इंडस्ट्रीमध्ये करण्याचं आणि पाहिजे त्यावेळी करायचं सध्या ट्रेंड खूप वाढलेला आहे. हं, म्हणजे असं जाऊन सकाळी जायचं, तिथं हजेरी लावायची, संध्याकाळपर्यंत तरी काय-काय म्हणतील, असं करण्याच्या ऐवजी फ्रीलान्सिंगकडे कल जास्त वाढलेला आहे. जास्त आहे. मग म्हणजे याचा एकूण एक याचा फ्युचर चांगलाच आहे, ज्याच्याने तुम्हाला एक जे पण आता बघत असतील, आपले जेवढे पण व्ह्यूअर्स असतील, त्यांना मी सांगू इच्छितो, की फ्रीलान्सिंगसाठी ॲक्चुअली खूपच चांगला फ्युचर आहे आणि असे बरेचसे जे साइट्स आहेत, ते आपल्याला सांगतीलच. ज्यातून तुम्ही प्रोजेक्ट घेऊ पण शकता, देऊ पण शकता. बिलकुल. ठीक आहे. नसेल तर ते जे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच, तर तुम्ही नक्की तिकडं जाऊन तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी. तर हां. पुढचा क्वेश्चन हा असेल सर, व्हॉट यू सजेस्ट फॉर व्ह्यूअर्स हाऊ दे कॅन स्टार्ट द फ्रीलान्सिंग करियर? म्हणजे जेवढे पण आता जे विद्यार्थी आहेत किंवा मी पण तसं टीचिंग देत असतो,
गायडन्स देत असतो. प्लस पण आता कसं तुम्ही प्रॅक्टिकल तुम्ही सध्या ऍक्च्युअल मध्ये करता सगळ्या गोष्टी, तर असं काय तुम्ही गायडन्स देऊ शकतो, म्हणजे इंटरेस्ट सांगणार गायडन्स विद्यार्थ्यांना जे फ्रीलान्ससाठी बघतायत? हा, राईट. आता जसं ते फ्रीलान्सिंग मध्ये पाहतायत, तर त्यांना जर त्यांनी एक भविष्याची झलक किंवा आताची जरी बघितली, तर मॅककिन्सी जी ऑलरेडी एक फेमस अनालिसिस करते, त्यांच्या मते 20 ते 30% प्रोफेशनल डेव्हलप्ड कंट्री मधले जे म्हणजे नोकरी किंवा स्वतःचा बिझनेस करतात ते फ्रीलान्सर्स आहेत. 20 ते 30% ही राईट. ही छोटी अमाऊंट नाहीये, म्हणजे छोटी त्याला आपण म्हणू शकतो की नंबर हे छोटे नाही आहेत. नंबर छोटा नाहीये. हा, आणि भारतातली पण तुम्ही कोणी स्थिती विचारली तर 2025 पर्यंत $30 बिलियन उलाढाल फ्रीलान्सर मध्ये होणार आहे. म्हणजे जवळपास 2000 अब्ज रुपये इतकी मोठी उलाढाल 2025 म्हणजे येत्या 3 वर्षात होणार आहे. क्या बात आहे, क्या बात. हे हा ते एवढा 4 वर्षात. ड्रास्टिकली चेंज होता जस्ट बिकॉज ऑफ लॉकडाऊन, पण एक मोठा रिझन म्हणू शकतो आपण. परफेक्ट. कोरोना काळ, लॉकडाऊन, याच्यामध्ये वर्क फ्रॉम होमची पद्धत रूढ झाली आणि त्याच्यातून इनडायरेक्टली फ्रीलान्सिंग कडे भरपूर जण वळले. बघितले बिकॉज मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम साठी लोक बघत होते. करेक्ट. अँड त्या हिशोबाने बरेचसे साईट्सवर ट्रॅफिक भरपूर आला. लोक फाइंड आउट करत होते एक्झॅक्टली असे काय सोर्सेस आहेत जिथं आपण काम लाईक घेऊ शकतो आणि अर्निंग सुद्धा करू शकतो साइड बाय साइड अदर दॅन देअर फिक्स इन्कम. हा, आणि कोरोनाचा हा फायदा होता की ते न्यूनगंड आपल्यात जे होतं की सगळ्यांना 9 ते 5 करून ना त्या व्यतिरिक्त काही करू शकतो असं वाटतच नव्हतं. जेव्हा वर्क फ्रॉम होम आलं आणि त्यांना वर्क फ्रॉम होम घरातून पण चांगले काम होते आणि परत मी अजून इतर क्लायंटचे पण काम मी ऍडजस्ट करू शकतो जे ऑलरेडी मी कंपनीत असताना करू शकत नाही. त्याला म्हणजे कोरोनाने आत्मविश्वास फ्रीलान्सिंग मध्ये वाढवलेला आहे. संधी अजून आलेल्या आहेत भरपूर. आणि आपण भरपूर काम आहे तसं ऍक्च्युअली सांगायचं गेलं की बिकॉज प्रत्येक कंपनी बघत आहे की स्वतःला एक वेगळ्या लेवलला घेऊन जायचं आणि कॉस्ट कटिंग मध्ये सुद्धा त्यांचं काम व्हायला पाहिजे. सिम्पल आहे बिकॉज एखादा बिझनेसमॅन एखादी कंपनी तेच बघत असते, कॉस्ट कटिंगचं बघत असते. आणि एखादी कंपनी जर ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल तर त्याचं जो रेंट आहे ते डिपॉझिट, द फर्निचर अँड ऑल, इलेक्ट्रिसिटी बिल, हे बाकीचे बरेचसे मेंटेनचे गोष्टी असतात. बट तेच काम त्यांनी वर्क फ्रॉम होम ह्या कल्चरनी जर देत गेले एम्प्लॉईजला तर अजून लोअर कॉस्ट मध्ये हे सगळ्या गोष्टी काम होऊ शकतं विदाउट स्पेंडिंग टू मच मनी, राईट. तर तो एक मुद्दा आहे. हा, करेक्ट सचिनजी, तुम्ही करेक्ट एकदम चांगला मुद्दा शोधलाय. ऑलरेडी भारत हा स्टार्टअप मध्ये सध्या रँकिंग बघितलं तर 3ऱ्या नंबरचा देश आहे. येस, मी पण सध्या आर्टिकल वाचलाय. हा, त्याच्यामध्ये ऑलरेडी स्टार्टअप बहुतांश कंपन्यांकडे क्रॅश क्रंच आहेत, म्हणजे त्यांना कॅश पुरेसा उपलब्ध होत नाही. म्हणजे त्यांना एम्प्लॉई ठेवून त्यांचे सर्व शासकीय नियमाने त्यांना सगळे म्हणजे त्यांचे भार म्हणजे सगळे त्यांचे पुरवणे, आणि ते ऑलराऊंडर असतातच असं काही हे नाही. म्हणजे फ्रीलान्सिंग मध्ये कंपन्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतं की मला फक्त एसईओ पाहिजे तर मी एसईओ कमी रेटमध्ये त्यांना हायर करू शकतो आणि काम ते एकदम चांगल्या प्रकारे देऊ शकतात. मी असे 3-4 फ्रीलान्सरचे एकाकडूनच सगळे काम परफेक्ट न होण्याऐवजी फ्रीलान्सरकडून मी एकदम सहजपणे करून घेऊ शकतो आणि तुलनेने स्वस्त आणि जास्त कौशल्यपूर्ण काम करून घेऊ शकतो. क्या बात आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा असेल, व्हॉट इज स्किल रिक्वायर्ड फॉर दॅट? असे काय स्किल्स लागतील का ज्याला एखाद्याला फ्रीलान्सर बनायचं आहे तर तो काय गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कुठल्या स्किलला तो डेव्हलप केला पाहिजे? तुमचा अनुभव काय, तुम्ही काय कुठे फोकस केलं? पहिली स्किल तर मला वाटते की आवडला सगळ्यात जास्त महत्व द्यायला पाहिजे. म्हणजे कसं होतं ना की काही म्हणजे ऑलरेडी चूज करताना माझे मामा खूप भारी करत आहेत, मी त्याच्यासारखे करतो, माझे काका इतके कमवत आहेत, मी त्यांच्यासारखे करतो, असे खूपदा वाहत जातात. म्हणजे त्यांना आपली कंपॅरिझन दुसऱ्याशी शक्यतो करू नये माणसाने किंवा जे पण बघतायत. बिकॉज कसं की प्रत्येकाचं टाइम फेज हा वेगळा आहे, प्रत्येकाच्याकडे स्किल्स वेगळे आहेत, प्रत्येकाचा टाइम झोन वेगळा आहे. तो त्या हिशोबाने प्रत्येक जण आपापल्या स्वतःला ओळखायला पाहिजे, राईट. तर त्या हिशोबाने तो हे पाहिजे. अजून असे कुठले स्किल्स त्याला लागतील एखाद्याला चांगलं जर फ्रीलान्सिंग जर बनायचं असेल तर? सगळ्यात पहिल्यांदा तर वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी नुकतंच मी आता एक चंदीगडच्या कंपनीचं काम करत आहे, जे लॉ म्हणजे जे सेक्टर मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ते शिकवतात, त्यांचे साईट्स वगैरे मॅनेज करायचं तर सध्या मी काम करत आहेत ना. मी त्याच्यातून हे शिकलो की वेळेचं नियोजन त्यांना 1 महिना अगोदर हवं असतं की मी पुढच्या महिन्यात काय करणार आहे
आणि हम्म. प्रत्येक आठवड्यानुसार दिवसानुसार त्याची रचना केलेली असते. आपल्याला काहीतरी विदारक वाटतं, असं कोण कोण करू शकेल, पण यशस्वी होण्यामागं वेळेचं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे टाइम कसं मॅनेजमेंट, टाइम इंटरेस्ट, मॅनेजमेंट, अजून फॉलोअप आता फॉलो. त्यांचे काम झाल्यानंतर किंवा काम करून घेताना आपण नेहमी त्यांच्याशी एकदम उत्तम प्रकारे संभाषण, कधीही ते काही वेळेस रागात असतील वगैरे तर Yes. त्यांना सुद्धा कूल डाऊन करून त्यांच्याकडून आपली काय बाजू चूक आहे किंवा आपली चूक Okay. नसताना सुद्धा त्यांची काही गैरसमज होत आहे त्याच्याकडे कस्टमर हँडलिंग ध्यान म्हणता देणे. येईल किंवा कन्व्हिन्सिंग म्हणता येईल. ओके, तो पण स्किल असला पाहिजे. आणि मेन कोर जो आहे ज्याच्यात तुम्ही एक्सपर्टीज किंवा ज्याच्यात तुम्हाला काम करायचं, जसं की एसईओ मध्ये काम करायचं, तर Correct. यू शुड नो एक्झॅक्टली द बेसिक्स ऑफ एसईओ ऍटलीस्ट, राईट? तो स्किल Right. असणं गरजेचं आहे. किंवा कोणी बरोबर. वेबसाईट डेव्हलपमेंट असेल तर त्याला वेबसाईट साठी काय लागतात तुझे ते स्किल असणं गरजेचं आहे, राईट? म्हणजे बिलकुल बेसिकली जर सांगायचं गेलं की इंटरेस्ट, टाइम, फॉलो अँड कस्टमर हँडलिंग अँड द बरोबर. नॉलेज ऑफ पर्टिक्युलर निश, राईट? ह्या गोष्टी स्किल्स रिक्वायरमेंट आहेत, राईट? हा तर लास्ट क्वेश्चन म्हणता येईल तुम्हाला. लास्ट क्वेश्चन असं विचारायचं आहे मला की एखाद्याला एक्सपर्ट बनायचं आहे त्याच्यामध्ये, तर हे स्किल तर लागतील. प्लस आता जे पण व्ह्युअर्स आहेत जे बघतायत आपला इंटरव्ह्यू किंवा आपलं जे कम्युनिकेशन बघतायत, तर त्यांना काय तुम्ही सजेस्ट करा किंवा सध्याचा जो युथ आहे, सध्याचा जो जे बघतायत की आय वॉन्ट टू बिकम अ डिजिटल मार्केटर, आय वॉन्ट टू बिकम अ एसईओ एक्सपर्ट, की त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल? म्हणजे त्यांनी कुठला ट्रॅक पकडू दे, कुठं त्यांनी मुवमेंट किंवा त्यांचा डिसिजन घ्यायला पाहिजे, एक तुमचं काय सजेशन असेल? माझ्या मते कमीत कमी 1 वर्ष ते जास्तीत जास्त 3 वर्ष पुरेचं आहे की तुम्हाला एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं ध्येय निश्चित पाहिजे. म्हणजे तुम्हाला विजन नक्की पाहिजे. म्हणजे मी 4 प्रकारचे विजन ठेवलात की मी ऑलरेडी एसईओ पण मी एक्सपर्ट होणार आणि त्याच्या व्यतिरिक्त माझा मित्र गॅरेजचे पार्ट्स चांगले म्हणजे मोटर पार्ट्स मध्ये पण भारी आहे, मी त्याच्यात पण बघणार, असं न ठेवता एसईओ तुम्ही ठेवलात किंवा डिजिटल मार्केटिंग ठेवलात किंवा अतांत्रिक सुद्धा तुमचे जे ध्येय असतील ते जर निश्चित ठेवलं तर तुम्हाला 1 वर्ष ते जास्तीत जास्त 3 वर्ष पुरेच आहेत तुम्हाला त्या क्षेत्रात म्हणजे एक एक्सपर्ट म्हणून घेण्यासाठी किंवा बनण्यासाठी. म्हणजे फोकस ऑन वन थिंग, म्हणजे मल्टिपल गोष्टीकडे तुम्ही बघण्यापेक्षा एखाद्या कुठली तरी एक वस्तूला किंवा एका मेथडला किंवा एका टर्म्सला, मॉड्यूलला बघा तुम्ही. जसं की एसईओ एक्सपर्ट या वेबसाईट डिझायनिंग, तर त्यालाच तो पूर्ण फोकस दिला पाहिजे. सिम्पल आहे ऍक्च्युली. डिजिटल मार्केटिंग आणि आयटी फील्ड खूप मोठी इंडस्ट्री आहे. त्यामध्ये बरेचसे मॉड्यूल्स आहेत, बरेचसे एरियाज आहेत त्यामध्ये एक्सपर्टीज बनण्यासाठी. जसं की मला जर सांगायचं, मला सुद्धा कम्प्लिटली लाईक सगळ्याच मॉड्यूल्स मध्ये मी परफेक्ट नाहीये, बट मला काय येतात काय मॉड्यूल्स त्यामध्ये मी परफेक्ट आहे. ठीक आहे. जसं की तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला तेवढा आयडिया नसणार आहे, बिकॉज यू आर एक्सपर्ट इन आयटी अँड एसईओ एव्हरीथिंग. तर तो सीन आहे. तर एकूण एक या व्ह्युअर्स, सध्या पण जे पण व्ह्युअर्स बघतील त्यांना मी हे सांगू इच्छितो की आताच भूमकर सरांनी सांगितल्याप्रमाणे की फोकस्ड ऑन वन थिंग, की तुम्हाला एखाद्या एरियामध्ये की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल तर तुम्हाला कुठल्या तर एकाच गोष्टीवर फोकस केला पाहिजे आणि त्यावरच कंटिन्युअस काम केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट सुद्धा बनू शकता आणि साइड बाय साइड तुमचं काम तिथं बोलायला लागतं. राईट. आणि काहींना असं पण वाटेल की मी ऑलरेडी ग्राहक कसं शोधावं, आणि मी हे सुद्धा खूप म्हणजे त्यांना प्रश्न पडलेला असतो. तर मी माझ्या अनुभवावरनं सांगतो ना की ऑलरेडी मी काय करत होतो की जे फेसबुकवर आपल्याला ज्या इंडस्ट्रीमधले पेजेस आहेत त्या लाईक करून त्याच्यात तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवा. त्याच्यात 1 ते 2 लाईन्स मध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता त्यांचे. आणि त्याच्यातून ना मला परदेशी ग्राहक मिळण्याचे सगळ्यात चांगलं माध्यम होतं फेसबुक मधले फ्री पेजेस. मी त्या पेजेसवर जायचो, त्यांना अडलेले लिहायचो आणि खाली लिहायचो की याच्यात तुम्हाला काही व्हॅल्युएबल तुम्ही कंटेंट देत होता, जेणेकरून समोरच्याला वाटायचं की ही इज द गाय, तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि एकदा तुम्हाला हे अनुभव आलं तर तुम्ही फिवर, अपवर्क, फ्रीलान्सर यासारख्या कंपन्यांमध्ये आरामशीर घर बसल्या किंवा तुम्हाला पाहिजे ते गोवामधून करू शकता, महाबळेश्वर मधून करू शकता. नो बॅरियर. राईट. यू कॅन डू युअर वर्क फ्रॉम एव्हरीवेअर. येस. थँक्यू सर, थँक्यू फॉर जॉईनिंग. सो हा आपला असा शॉर्ट इंटरव्ह्यू सेशन होता अँड थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम सर. अँड आपल्या बऱ्याचशा व्ह्युअर्सला कळालं की एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग कसं असतं, त्यामध्ये काय काय केलं पाहिजे आणि एखाद्याला एक्सपर्ट बनायचं असेल किती टाइम लागतं, स्किल्स काय रिक्वायरमेंट आहे.
ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट झाल्या असतील. आता खूप लोकांना जे कन्फ्युजन होतं ते डाऊट्स क्लिअर झाले असतील. सो थँक्यू फॉर जॉईनिंग सर. लवकरच आपण भेटू. जसं लाईक कोरोना सुद्धा प्रादुर्भाव वाढत आहे डे बाय डे. तर होप सो सगळ्यांनी काळजी घ्यावी अँड बी सेफ, स्टे हॅपी विथ फॅमिली अँड डोंट फॉरगेट टू वेअर अ मास्क. येस, थँक्यू सर. धन्यवाद.